लेवीय प्रकरण 21. याजकांचे पावित्र्य. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांना असे सांग की तुमच्या कुळातील कोणी मृत झाले तर तुमच्यापैकी कोणीही त्याचे सुतक धरू नये. आपले जवळचे आप्त म्हणजे आपली आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ आणि आपल्याजवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे. तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये. त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडन करू नये, आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत. त्यांनी आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. ते परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पित असतात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे. त्यांनी वेश्येला किंवा भ्रष्ट झालेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये आणि नवऱ्याने टाकिलेल्या स्त्रीशी लग्न करू नये, कारण याजक आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र आहे. तू त्याला पवित्र मानावे, कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पितो. त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे. एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करून भ्रष्ट झाली तर तिने आपल्या बापालाही भ्रष्ट केले असे होईल. तिला अग्नीत जाळून टाकावे. आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत. त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये, आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये. त्याने पवित्र स्थानाबाहेर जाऊ नये, आपल्या देवाचे पवित्र स्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे. मी परमेश्वर आहे. त्याने कुमारिकेशीच विवाह करावा. विधवा, टाकिलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये. तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा. त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये. त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये. मग तो अंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, एखादा अवयव अधिक लांब असलेला असो, मुडक्या पायाचा असो अथवा थोटा असो, कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो किंवा चाई खरुज झालेला असो अथवा भगनांड असो. अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये. त्याच्यात व्यंग आहे, त्याने आपल्या देवाला अन्न अर्पावयाला जवळ येऊ नये. त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावे. पण त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीपाशी जाऊ नये व माझी पवित्र स्थाने भ्रष्ट करू नये, कारण त्यांना पावन करणारा मी परमेश्वर आहे. मोशेने अहरोन, त्याचे मुलगे व सगळे इस्रायल लोक ह्यास हे सांगितले.